संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं आज दिल्लीमध्ये प्रकाशन। दैनिक सामनाचे पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत पवार पहिल्यांदाच आज एका मंचावर येणार। दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये दोन्ही नेते एकाच मंचावर। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा। शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह अनेक नेते उपस्थित राहणार। रामलीला मैदानात शपथविधीचं आयोजन। रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड। प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री तर विजेंद्र गुप्ता यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड होणार। निवडणूक आयुक्तांसंबंधी सुनावणी लांबणीवर। वेळ कमी असल्यामुळे होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाची माहिती। धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचं लक्ष। ऑपरेशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। राज ठाकरेंनी आज मुंबईतील सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। शिवसेना आमदार आणि खासदारांच्या मातोश्रीवरील होणाऱ्या बैठका पुढे ढकलल्या। आमदारांची बैठक 28 फेब्रुवारीला तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार। वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार। एनएमडीसी बंदर प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार। मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या। आदिवासींसाठी लवकरच आयोगाची स्थापना। केंद्राच्या धर्तीवर आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचे प्रयत्न। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती। नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपमध्ये घर वापसी। त्यामुळे आता विधानसभेवेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपत परत येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। भाजपच्या नगरसेवकांनी घरवापसी केली असली तरीही माजी आमदार संदीप नाईकांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून स्पष्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंना त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्याला कोणी हलवू शकत नाही। भाजपच्या गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळींचं निधन। धुवाळींना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली। मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला छगन भुजबळांची उपस्थिती। भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा। आरोपी कोण हे पोलिसांना माहितीये। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप। पोलीस निरीक्षक सानप आणि इतर कॉन्स्टेबलचे सीडीआर काढावेत, ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। करुणा शर्मा यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। भेटीमध्ये धनंजय मुंडेंनी दिलेल्या त्रासाबाबत चर्चा केली। सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही, अंजली दमानियांचं वक्तव्य। कराड आणि मुंडेंचे संबंध दाखवत आर्थिक घोटाळ्यांचीही माहिती दिली। अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढल्याचा केलेला आरोप चुकीचा। त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा मंत्री धनंजय मुंडेंचा खुलासा। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपनं दबाव आणला, मनोज जरांगेंचा आरोप। दबावाबाबत धसांनी आधीच सांगितलं असतं तर समाजानं डोक्यावर घेतलं असतं, जरांगेंची प्रतिक्रिया। देशमुख हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरू असून ग्रामस्थांनी धीर धरावा, अशोक चव्हाणांचा ग्रामस्थांना सल्ला। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावं या मागणीसाठी ग्रामस्थ 25 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार, आणखी निकष लावण्यात येणार असल्याची माहिती। नागपुरातील 3,000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली। राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याचीही माहिती। मुंबई महापालिका हद्दीमध्ये कोळसा आणि लाकूड भट्टीवर बंदी घातल्यानं मुंबईमध्ये लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशननं पत्राद्वारे भूमिका मांडली। साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहणार, शिवेंद्रराजे भोसले यांनी घोषणा केली। फिरोज पठाण विलासपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करणार आहे।
राज्यामध्ये 10वीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. उद्यापासून परीक्षेला सुरुवात होणार. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. उद्यापासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पत्रकार परिषद घेणार. डोंबिवलीमध्ये डोक्यावरचं छत तुटणार असल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं 48 इमारतींमधल्या रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं खाली करण्याची नोटीस दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 इमारतींवर होणाऱ्या कारवाईनं नागरिक हवालदिल. या अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार असल्याचा संशय. पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. पहाटे 3 वाजता तिलोरे गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याची ग्रामस्थांची माहिती. राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण. सोलापूरमध्ये बुधवारी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. महिलांच्या कर्करोगावर लवकरच लस उपलब्ध केली जाणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 9 ते 16 वयोगटातील मुलींना लस दिली जाणार. पुढच्या 5 ते 6 महिन्यात लस मिळणार. तूर खरेदीतील महत्त्वाचा अडथळा दूर. खासगी गोदामात साठवणुकीची तजवीज. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्यानं घेऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठी तजवीज केली. नांदेडमधल्या माहूरमध्ये 2 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं. वनविभागाच्या हरकतीमुळे रस्त्याचं काम ठप्प. रेणुका मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरच्या भावाची मदतीसाठी मुंबईत धाव. नादिर करीम खान हा क्रिकेटर अनवर खानचा भाऊ असल्याची माहिती. नादिरशी नेपाळमधील व्यावसायिकांनी 2 कोटींची फसवणूक केली आहे. एकोणीसशे 93च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका. उर्वरित शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली. याचिकेवरती 10 मार्च रोजी सुनावणी होणार. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. एकाच दिवशी 2 जणांचा जीबीएसनं मृत्यू. एकूण मृत्यूची संख्या 11वर. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था. अभिनेते शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली. परभणीच्या राणी सावरगाव येथील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गतिरोधक. भाविकांना त्रास. गतिरोधक तात्काळ काढावेत यासाठी गतिरोधकावरच झोपून आंदोलन. भंडाऱ्याच्या चिचखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून जमावाकडून एकाला मारहाण करून मंदिरात डांबून ठेवलं. बचावासाठी आलेल्या पोलीस वाहनालाही ग्रामस्थांनी अडवलं. 40 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल. 11 जणांना पोलिसांनी अटक केली. उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून 2 कामगारांना बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. शिवनेरी किल्ल्यावरती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. 12 जण जखमी असून उपचार सुरू. पालघरमधील गांधरे गावाजवळील उमा मॅट्रिक्स गादी सोफा कारखान्याला भीषण आग. कारखान्याचं मोठं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. मीरा भाईंदरमधल्या सोसायटीमध्ये 3घांवर गाडी घातल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांकडून एकाला अटक. इतर 2घांचा शोध सुरू. साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्यांना अटक. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारामध्ये ही लूटमारीची घटना घडली होती. यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड. कारवाईमध्ये 1,06,000चा तंबाखू जप्त. एका तरुणाला अटक. सांगलीमध्ये म्हैसाळ कागवड रोडवरती कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरचा अपघात. अपघातामध्ये 16 महिला जखमी. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश. पुणे बंगळुरू महामार्गावर पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटून हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करा. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा आदेश. भूसंपादनानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला दिल्यानं शेतकऱ्यांची न्यायालयात धाव. संत गजानन महाराजांचा आज प्रगट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक सजावट.
आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मालवणमधील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी, नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. अमरावती शहरातील दसरा मैदानावर युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळी रवी राणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मंत्री भरत गोगावलेंनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. रायगडचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणीला गोगावलेंचं साकडं. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री भरत गोगावले मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. आज पनवेल पळसपीपासून महाड रत्नागिरी आणि पुढच्या महामार्गाची पाहणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एसटीनं प्रवास. एसटीची अवस्था वाईट असल्याचं मंत्र्यांकडून मान्य. सर्वसामान्यांना प्रवासासाठी चांगल्या एसटी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील, सरनाईकांचं वक्तव्य. हा फक्त महाराष्ट्राच नाही तर देशाचा अपमान, राहुल गांधींच्या पोस्टनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. राहुल गांधींनी माफी मागावी, शिंदेंची मागणी. राहुल गांधींच्या एक्स पोस्टवरून भाजपनं केलेल्या टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर. हा दुटप्पीपणा. पंतप्रधान मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. हे हिरवे साप नेहमीच आमच्या शिवरायांचा द्वेषच करतात. राहुल गांधींनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींच्या एक्स पोस्टवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, आमदार संजय गायकवाड यांची मागणी. राहुल गांधींना शिवाजी महाराजांची जयंती आहे का पुण्यतिथी हे सुद्धा माहीत नाही, हे निषेधार्ह, गायकवाडांचं वक्तव्य. राहुल गांधींसारख्या विद्वान नेत्याला शिवाजी महाराजांबाबतीत कितपत प्रचिती हे समोर आलंय. त्यामुळेच जनतेनं निवडणुकीमध्ये काँग्रेसला श्रद्धांजली वाहिली. खासदार धैर्यशील मानेंची टीका. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांची मुंडकी छाटा आणि त्याच मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला, कालीचरण महाराजांचं वक्तव्य. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी. 90,000 कैद्यांना महाकुंभ मेळ्यात स्नानाची संधी मिळणार. उत्तर प्रदेश सरकारचा विशेष कार्यक्रम. 75 तुरुंगांमधील कैद्यांना विशेष पद्धतीनं महाकुंभ मेळ्यात सहभागी केलं जाईल. महाकुंभ मेळ्यामुळे 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल. प्रयागराज आणि 150 किलोमीटर परिसरातील अर्थकारणाला त्यामुळे गती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचा दावा. महाकुंभ मेळ्याबाबत दिशाभूल करणाऱ्या 101 सोशल मीडिया अकाउंटवर कारवाई. महाकुंभ मेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खोटं चित्रण करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखालील नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून 5 राज्यांना आज 1,554 कोटी अतिरिक्त मदत देण्यास मान्यता. राज्यांना मागच्या वर्षी महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन आणि वादळांचा तडाखा बसला होता. उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प आज सादर होणार. योगी आदित्यनाथ सरकारचा अर्थसंकल्प सुमारे 8 लाख कोटींचा असू शकतो. पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पात विशेष भर दिला जाणार असल्याचीही माहिती. नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशवकुंज कार्यालयाचं उद्घाटन. सरसंघचालक मोहन भागवत, अमित शहा, जेपी नड्डांसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. संघाची दशा जरी बदलली असली तरी दिशा बदलायला नको, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीची पाहणी केली. कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. अमेरिकेच्या दक्षिण अरिझोना इथं विमान अपघातात 2 विमानांमध्ये धडक, दोघांचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी धक्का. ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि चिप्सवरती 25% शुल्क लागू करण्याची घोषणा. अमेरिकेतील टेनेसी आणि ओहिओ भागातील वातावरणात बदल, अनेक भागात बर्फवृष्टी. धोनी ॲपच्या अनावरणासाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मुंबईत. यावेळी संजू सॅमसनचीही उपस्थिती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताची बांगलादेशसोबत लढत. सामना दुबईत खेळला जाईल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव. न्यूझीलंडने 60 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.